प्रश्न थोडा अर्धवट राहिला मला वाटलं. क्रूड ऑइल प्राइसेसवर तुला आणखीन काही त्याच्यावर काही आहे, कारण मार्केटवर त्याचा परिणामही होताना आपल्याला दिसतोय. हो, त्याच्यामध्ये जसं मी म्हटलं की एक इन्फ्लेशन हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपल्याला सगळ्यांना तो एक प्रॉब्लेम भेडसावणार आहे. दुसरं आहे की आपलं जर इम्पोर्ट हेवी असल्यामुळे जे रुपयावर जे प्रेशर आहे ते आपण आता बघतोय की म्हणजे खूप कमी काळात की 85 पासून आपण 96 पर्यंत आपलं डिव्हॅल्युएशन झालेलं आहे. तो पण आकडा अजून थोडा पुढे जाऊ शकतो. आणि जे कंपन्यांचे मार्जिन्स कमी झाल्यामुळे जी मार्केटमध्ये थोडी फ्रेन्झी व्होलॅटाईलमध्ये जी दिसते ती कुठेतरी सबड्यूड होऊ शकते. त्यामुळे थोडं वॉचफुल राहिलं पाहिजे आणि काही ह्या सगळ्या अशा ॲक्टिव्हिटीज जेव्हा असतात किंवा अशी सिच्युएशन असते तर एक ट्रेडिंग ओरिएंटेड लोकांचा हे येऊ शकतो की अरे मी बघितले की मागच्या याच्यात हा शेअर्स डाऊन गेला, मग थोड्या न्यूजवर तो पुढे गेला, तर इथे मला 5-10% काय संधी मिळतात तर त्या मी घेतल्या पाहिजे. पण हा एक चुकीचा हे होऊ शकतो. तर ही स्ट्रॅटेजी नसावी. आपला जो आपण नेहमीचा सल्ला देतो लॉंग टर्म, पण शॉर्ट टर्ममध्ये थोडंसं प्राइसिंग प्रेशर आणि अजून व्हॅल्युएशन करेक्शन येऊ शकतं जेव्हा मार्जिन्स आणि रिझल्ट्स कंपन्यांचे आउट होतील तेव्हा. बरोबर आहे.